चीट डे करायची गरज आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण आपण एखादा डाएट प्लॅन डिसाईड केलेला आहे, तर तो आपण तंतोतंत पाळतोय का? तर नाही. तर मग काही गरज नाही आहे चीट डे घ्यायची. पण जर तुम्ही तो डाएट प्लॅन तंतोतंत जरी पाळत असाल, तरी देखील जर तुम्हाला काही खाण्याची क्रेव्हिंगच होत नाही आहे, तर मग चीट डे घ्यायची गरज नाही आहे. एखादी गोष्ट खाण्याचं क्रेव्हिंग वाटत असेल, सारखं असं वाटत असेल की रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं आपल्याला खायचं आहे, तर तुम्ही चीट डे आठवड्यातून एकदा हा करू शकतात. तुमची आवडती गोष्ट तुम्ही खाऊ शकतात. म्हणजे त्या दिवशी तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज जरी खाल्ल्या तरी देखील तुम्ही कॅलरीज डेफिसिट डाएटमध्येच राहाल. 100% तुमचा वेट लॉस होणार आहे. आणि जर तुम्हाला 2 दिवस चीट डे करायचा असेल, तर तुमच्या ज्या कॅलरीज आहेत त्या तुम्ही मेंटेनमध्ये घ्या. म्हणजे तुम्ही कॅलरीज डेफिसिटमध्ये राहाल आणि तुमचं वजन कमी होणार. तुम्ही तुमचा आवडता पदार्थ हा खाऊ शकतात, पण साखर, मैदा, तेल असलेले पदार्थ आणि ओव्हर इटिंग नको. आता काही लोक म्हणतील की आम्ही दुसऱ्या दिवशी हेवी वर्कआउट करून कॅलरीज बर्न करू शकतो. तर काय आहे ना, एक दिवसात आपण साखर आणि तेलयुक्त पदार्थ जे काही आपण जास्त खाणार आहेत, तर आपलं शरीर जे आहे ना, प्रत्येक पदार्थाचं ऊर्जेमध्ये हे रूपांतर करत असतो एनर्जीसाठी. तर मग आता जे ह्या आपण एक्स्ट्राचे पदार्थ खाल्ले आहेत, पण आपल्या शरीराला एक्स्ट्रा एनर्जीची गरजच नाही आहे, तर मग शरीर काय करणार? त्या पदार्थांना फॅटमध्ये कन्वर्ट करणार. त्यामुळे जे साखर, मैदा आणि तेलयुक्त पदार्थ ह्या गोष्टींचा आज जरी तुम्हाला त्याचा नुकसान जरी होत नसेल, पण पुढे जाऊन याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम हा होऊ शकतो. म्हणून ते खाणं टाळलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात आपल्याला ते खायला पाहिजे.